स्वतःचे बिझनेस स्किल्स आणि केपेबिलिटीज हे अपस्किल करणं, एंटरप्रेनर किंवा बिझनेस चालवायचा ह्याच्याकरता एक स्किल लागत नाही, ह्याला बरेच सारे स्किल्स लागतात. हे सगळे मल्टी डिसिप्लिनरी जे आपण म्हणतो, हे सगळे स्किल्स मी आणू कुठनं? नमस्कार. उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. भारतात दरवर्षी लाखो लोक बिझनेस सुरू करतात, पण त्यापैकी अतिशय मोजक्या लोकांचा बिझनेस हा मोठा होतो. इतर लोकांचा का होत नाही? त्याला काय कारणं आहेत? पैशाचं कारण आहे का? योग्य मार्गदर्शन मिळत नाही का? याच कारणांचा आज आपण शोध घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत देआसराच्या CEO प्रज्ञा गोडबोले. प्रज्ञा, तुमचं उद्योजक कट्ट्यावर स्वागत. थँक्यू. प्रज्ञा यांना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा दीर्घकाळ अनुभव आहे. दीर्घकाळ त्यांनी IT क्षेत्रात काम केलंय. गेली 13 वर्ष त्या देआसरा फाउंडेशनच्या CEO आहेत. त्यामुळे MSME क्षेत्राचा खूप अतिशय चांगला अभ्यास त्यांना झालाय. अतिशय शेकडो सक्सेस स्टोरीज देआसराच्या माध्यमातून त्यांनी उभ्या राहताना पाहिलेल्या आहेत, बिझनेस उभे राहताना पाहिलेले आहेत. आणि या सगळ्या लर्निंग्स काय शिकायला मिळालं, उद्योगांना नेमकं काय लागतं आणि देआसरा या सगळ्या उद्योगांसाठी काय देतं, तेच आज आपल्याला त्या सांगणार आहेत. पुन्हा एकदा तुमचं उद्योजक कट्ट्यावर स्वागत. नमस्कार. थँक्यू. आपण जसं म्हटलं तसं खूप उद्योग भारतात सुरू होतात, हो. पण उद्योगाला फक्त पैसा असून चालत नाही, त्याला खूप गोष्टी लागतं. आपण ज्याला इकोसिस्टम म्हणतो ती लागते. हो. नेमकं काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला, की खूप कमी उद्योग मोठे होतात आणि बाकीचे उद्योग तिथेच स्टक होतात? नाही, खूपच चांगला प्रश्न आहे अजय हा. मी सुरुवात करीन एक साधारण एक एक्झाम्पल घेऊन. इमॅजिन करा की एक महिला घरनं बिर्याणी बनवत आहेत. आता त्या बनवून ते व्हॉट्सॲपवरती त्यांच्या ग्रुप्समध्ये विकायला लागत आहेत. त्यांचे मित्रपरिवार, फॅमिली ह्यांना खूप आवडतं, त्यामुळे सगळ्यांना त्या विकत आहेत. आता हळूहळू व्हॉट्सॲपवरची विक्री वाढत वाढत आता खूपच त्यांना ऑर्डर्स यायला लागलेत. आणि त्यांना पण वाटायला लागले की अरे, आपल्या बिर्याणीला आता खूप प्रतिसाद मिळतो आहे, आपण जास्ती लोकांपर्यंत पोचूया, आपण हे बिझनेस म्हणून सुरू करूया, आपल्याकडे आता थोडा वेळ आहे आणि जर का आहेत कस्टमर्स तर का नाही. आणि ह्या विचाराने त्या म्हणजे बिझनेस करायचाच आता ह्या ह्याच्यावरती त्या सुरू होतात. आणि मग सगळे प्रश्न यायला लागतात त्यांच्या मनात. बरं, आता बिझनेस सुरू करायचा तर घरनं तर नाही मला आता करता येणार. मला एक छोटंसं कुठेतरी छोटं अगदी काहीतरी लोकेशन, काहीतरी निवडलं स्पेस पाहिजे. लागणार मला. त्याच्याकरता एवढं मोठे आता मला इक्विपमेंट लागणार. मग ह्या सगळ्याकरता आता मला फंड्स कुठनं मिळणार? तिथपासनं एक सुरू होते. आता फंड्स ही एकच गोष्ट झाली. आत्ता ठीक आहे, माझ्या व्हॉट्सॲपवरच्या जे काय आहे तिथे मी विकू शकते. पण त्याच्यानंतर अजून आणि अजून कस्टमर्स येतील का माझ्याकडे? मी दुसऱ्या लोकांपर्यंत कसं पोहोचणार? सो मार्केटला माझ्या कसं पोहोचणार? मी जे काय आत्ता बनवते ते त्या स्केलला कसं बनवणार? त्याचं प्राइसिंग तरी मी काय ठेवू? हे सगळं विचार डोक्यात आल्यानंतर एकतर सुरू करायला म्हणून गेलेलं जे कोण आहे त्यांना ॲम्बिशन असून, पोटेन्शियल असून थोडंसं एक बॅकस्टेप घेतल्यासारखी होते. बरं, ज्यांनी ऑलरेडी सुरू केलं आहे त्यांच्यासमोरसुद्धा हाच प्रश्न असतो की ओके, मी सुरू तर केलं आहे आता, पण आता ते वाढवू कसं मी? कारण फंड्स करता मला कोणाकडे जायचं माहीत नाही. आत्ता माझा एवढा छोटा बिझनेस आहे, मला बँका तर अवघड आहे कोणी फंड्स देणं, तर मी फंड्स कसे करू? मी मार्केटला कसं पोचवू? बरं, मला काय रजिस्ट्रेशन्स अजून लागणार आहेत जर का मी वाढलो आणि अजून मला जर का कोणी हायर करायची झाली लोकं काय, तर मग काय त्याच्याकरता कंप्लायन्सेस असतात. सो ग्रोथ करतासुद्धा वेगळे प्रश्न असतात, पण प्रश्न असतातच. त्यामुळे ते प्रश्न जर का आपण सॉल्व्ह नाही केले तर ती ग्रोथ किंवा स्टार्ट त्याच लेवलला राहते. आणि असे सांगायचं गेले तर आपल्याकडे आता एक साधारण 7 कोटी वगैरे MSME आपण जे म्हणतो, म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज, हे 7 कोटी वगैरे आहेत. म्हणजे जितके MSME आहेत त्याला तुम्ही जर का स्टार्टअप किंवा लार्ज बिझनेसशी कंपेअर केलं तर ते अगदी मोजके आहेत.
स्टार्टअप आणि लार्ज बिझनेस. पण हे MSMEज सेकंड लार्जेस्ट आहेत आफ्टर ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. तर ह्या 7 कोटी MSMEमधले 98% हे मायक्रोमध्ये आहेत. मायक्रो म्हणजे 10 कोटीचा त्यांचा टर्नओव्हरच्याहून कमी होतो. आणि त्या मायक्रोच्या म्हणजे त्याच्यात सुद्धा आणखीन अजून छोटे जे आहेत म्हणजे 1 crore 1 कोटी ॲन्युअल सेल्सच्या खाली जे हे करतात रेव्हेन्यू असतो ते 90% और 95% मायक्रोचे हे आहेत आणि त्यांना आम्ही देआसरामध्ये नॅनो एंटरप्राइजेस म्हणतो. कारण त्यांचे जे प्रश्न असतात ते खूप वेगळे असतात मायक्रोपेक्षा सुद्धा. तर मग विचार करा की मायक्रोपेक्षा ह्यांचे विचार जर का ह्यांचे प्रश्न जर का वेगळे असतील तर पुढे मीडियम, स्मॉल हे सगळे जे आहेत किंवा लार्ज हे किती वेगळे असतील नॅनो एंटरप्राइजेसपेक्षा. पण हे नॅनो एंटरप्राइजेसचे विषय जे आहेत ते हेच असतात की मला मार्केटला ॲक्सेस कसा मिळणार, मला फंड्सला ॲक्सेस कुठून मिळणार, मी कंप्लायन्स करायचं झालं तर मला काय कंप्लायन्सेस करायचे पासनं प्रश्न असतात टू ओके हे करायचं माहिती आहे पण कुठून करून घेणार मी, कसं करणार, कुठे अप्लाय करायचं. बरं आता हे सगळं डिजिटल टेक्नॉलॉजी हे सगळं येतं आहे. बरेच आता बिझनेसेस ते वापरतात पण मला हे सगळं नवीनच आहे ना. मी काय कसं डिजिटल टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस मला कुठे आहे, मी काय वापरू, कस्टमर्सपर्यंत पोचायला सुद्धा मी डिजिटल कसं वापरू. आणि मला आता जर का वाढायचं आहे आणि लोकांना हायर करायचं आहे तर मी आणू कुठनं ही लोकं, म्हणजे जाऊ कुठे, हा ॲक्सेस कुठे आहे मला ह्या पूल सो हे जे ॲक्सेसचे इश्यूज आहेत हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्याचबरोबर स्वतःचे बिझनेस स्किल्स आणि केपेबिलिटीज हे अपस्किल करणं. कारण एंटरप्रेन्योर किंवा बिझनेस चालवायचा ह्याच्याकरता एक स्किल लागत नाही. ह्याला बरेच सारे स्किल्स लागतात. कॅश मॅनेजमेंटची स्किल्स लागतात, मार्केटिंग, सेल्स ह्याचे स्किल्स लागतात. सो हे सगळे मल्टीडिसिप्लिनरी जे आपण म्हणतो हे सगळे स्किल्स मी आणू कुठनं? मला कळणार कसं हे काय करायचं? मग केपेबिलिटी वाढवणं हे. सो केपेबिलिटी, ॲक्सेस ह्या 2 गोष्टी आणि मग आपल्याकडे ना थोडंसं एन्व्हायर्नमेंटसुद्धा कल्चरली जॉबच कर बाबा तू, नको बिझनेसमध्ये पडू नको असंच म्हणतो आपण. त्यामुळे थोडंसं कल्चरली सुद्धा आपल्याला म्हणजे असा विचार करावासा वाटतो की नको स्टेडी इन्कम, जॉब करू का? पण मला हे तर करायचं आहे. हे माझं पॅशन आहे. मला ॲक्च्युली हा बिझनेस करायचा आहे पण आता सगळे म्हणतायत तर ठीक आहे मी जॉबच करतो. ह्याच्यामुळे ना पुढे पण जात नाहीत. त्यामुळे हे 3 ज्या गोष्टी आहेत म्हणजे ॲट डिफरंट लेव्हल्स की इंडिव्हिज्युअलच्या लेव्हलला बिझनेस स्किल्स, कंपनीच्या लेव्हलला किंवा बिझनेसच्या लेव्हलला हे ॲक्सेस, रिसोर्सेसचा ॲक्सेस आणि थर्ड एन्व्हायर्नमेंट. राईट. सो कल्चरली मी एक बोलले पण पॉलिसी वाईज ऑल्सो की नॅनो एंटरप्राइजेस जे असतात ना ते खूप इन्फॉर्मली काम करतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या डेटाबेसमध्ये नसल्यामुळे गव्हर्नमेंट जे पॉलिसीज बनवतात त्यांना हे इन्क्लूड करायला की ह्यांना पॉलिसीजमध्ये ह्यांचे काय गरजा आहेत हे पॉलिसी मेकर्सपर्यंत पोचत नाही. त्यामुळे ते पोचले नाहीत तर मग तशा स्कीम्स बनत नाहीत आणि मग नॅनो एंटरप्राइजेसना ते स्कीम्सचा उपयोग करून घेता येत. ते सगळे मीडियम, स्मॉल, लार्ज एंटरप्राइज करता स्कीम्स बनतात. त्यामुळे पॉलिसीचा जो एन्व्हायर्नमेंट आहे तो सुद्धा कुठेतरी मागे पडतो नॅनो एंटरप्राइजेस करता. सो हे सगळे जे विषय आहेत राईट फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू पॉलिसी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला म्हणून देआसरा फाउंडेड झालं. डॉक्टर आनंद देशपांडेंनी ते बरेच वर्षापूर्वी म्हणजे 13 वर्ष तुम्ही म्हणालात ते 13 वर्षापूर्वीची ही आयडिया त्यांचं व्हिजन आहे की ह्या छोटे जे बिझनेसेस करतात हे जे नॅनो एंटरप्राइजेस आहेत ह्यांना आपण ह्यांचे प्रॉब्लेम्स हे जे आहेत ते जर का आपण रिझॉल्व्ह केले, ह्यांची उत्तरं जर का आपण काढू शकलो आणि त्यांना देऊ शकलो आणि एवढे जर का नॅनो एंटरप्राइजेस आहेत म्हणजे 6-6.5 कोटी तर आहेतच. तर ह्यांना जर का आपण हे पुरवू शकलो आणि प्रत्येकजण जर का पुढे वाढवू शकलं किंवा नवीन स्वतःचं करू शकलं तर आज जो जॉब्सचा इश्यू आहे की जे यूथ येत आहे वर्किंग एजमध्ये त्यांना जॉब्स मिळत नाही आहेत तर ते बिझनेस करू शकतात किंवा एखादा बिझनेस जो वाढतो आहे त्याच्यात त्यांना जॉब मिळू शकतो. त्यामुळे जॉब स्केलमध्ये होऊ शकतात आणि ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा क्रिएट होऊ शकतात ऑल ॲट वन्स. त्यामुळे ह्या व्हिजननी डॉक्टर आनंद देशपांडेंनी ही सुरू केलेली कंपनी आणि मला त्याचं CEO व्हायला खूपच हंबली बरं वाटतं. कारण काहीतरी खूप आपण
चांगलं काम आपल्या हातून Contribution. घडतंय, कॉन्ट्रीब्युशन होतंय सोसायटीला, ह्याचा चान्स मिळाल्यामुळे मला खूपच बरं वाटतं त्यांच्याबरोबर काम करायला. खूपच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले. म्हणजे असं वाटतं उद्योग सुरू करताना एवढं काय असतं तर म्हणजे काय पैसे भांडवल थोडं असलं की झालं सुरू होतो. पण किती गोष्टी त्याच्यामागे असतात, किती विचार करावा लागतो हे तुम्ही सांगितलं. मी जस्ट आज सकाळीच बघत होतो आपली वेबसाईट दयासरा फाउंडेशनची तर आता 9,00,000च्या जवळपास बरोबर. म्हणजे 8,92,000 प्लस बरोबर. प्लॅटफॉर्म युजर्स आहेत. तर एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपल्या प्लॅटफॉर्मवर येतात, दयासराशी कनेक्ट होतात. नेमकं तिथे त्यांना काय मिळतं? म्हणजे बरोबर. आत्ताचे हे तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणारं दयासरा हा मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे का? अं, आम्ही असाच विचार केला सुरुवातीपासूनच, की सगळं वन विंडोखाली वन स्टॉप सोल्युशन असं आपण जर का बनवलं, तर आज जे लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतंय, हे सगळे जे मी काय बोलले मुद्दे, ॲक्सेस टू मार्केट, फायनान्स वगैरे, हे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतंय. ते एकत्रच जर का आपण त्याचे सोल्युशन्स आणले, तर एकाच ठिकाणी जाऊन त्यांच्या जर्नीमध्ये जे काय त्यांना लागतं, ते सगळं त्यांना त्या एका ठिकाणाहून मिळू शकतं. त्यामुळे आम्ही असा विचार केला, की ठीक आहे, मग आता काय-काय त्यांना लागतं? तर मार्केटचा ॲक्सेस लागतो, मार्केटबद्दलची इन्फॉर्मेशन लागते, त्यांची केपेबिलिटी वाढवायला म्हणून काही नॉलेज लागतं आणि मग मार्केट हा मुद्दा घेतला तर मार्केट प्लेसेसना कनेक्शन, की कुठे माझे कस्टमर्स असतील, तिथे मला कनेक्ट करून पाहिजे. सो ह्या गोष्टी ज्या मार्केटला लागतात, त्याच फंडिंगला लागतात, त्याच कंप्लायन्सेसला लागतात. सो एक म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेज, की हे कुठे नक्की मला मिळणार. मिळेल. दुसरं म्हणजे केपेबिलिटी डेव्हलपमेंट, की ओके हे करायला म्हणून मला कसं करावं लागणार आणि तर हे मला जर का करायचं असेल, तर काही टूल्स, रिसोर्सेस मिळू शकतील का? हा मुद्दा आणि आता मला कनेक्ट करायचं असेल, तर मग मी कनेक्ट करायला कोणाकडे जाऊ? काय-काय माझ्याकरता इकोसिस्टम आहे. तर ह्या 3-4 गोष्टी आपण प्रत्येक ह्या टॉपिकखाली आपण दयासरा.in वरती हे वेबसाईट आहे दयासराचं. तिथे आपण सगळं ह्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात. कोणीही जाऊन तिथे ॲक्सेस करू शकतं. ह्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि तिथे. आता सगळ्या भाषांमध्ये पण आपण आणि आता आपण इंग्लिश, मराठी, हिंदी असं आपण एक्सटेंड करतोय. ह्याच्या पुढे बाकीच्या भाषा पण करू, पण आत्ता सध्या तरी या 3 आणि आपल्या सगळ्या सोशल चॅनल्सवरती मुख्यतः म्हणजे Instagram म्हणा किंवा YouTube म्हणा, ह्या चॅनल्सवरती सुद्धा आपण हीच माहिती पुरवतो. त्यामुळे एखाद्याला जर का वेबसाईटवरती जायचं नसेल आणि त्यांना सोशल चॅनल्सची जास्ती सवय असेल, तर Instagramवरती आपल्याला फॉलो केलं, तर त्यांना सगळी ही इन्फॉर्मेशन मिळून जाते आणि तिथेच त्यांना आपले चेकलिस्ट्स म्हणा किंवा आपले प्रोग्राम्स जे होतात त्याची इन्फॉर्मेशन ती सगळी आपल्या सोशल चॅनल्सवरती सुद्धा मिळते. त्यामुळे तसं ॲक्सेस वाईज म्हणायचं गेलं तर एक म्हणजे दयासरा.in, दुसरं म्हणजे आपले सोशल चॅनल्स फॉलो करणं आणि आपण आता सगळ्या चॅनल्सवरती आहोत. त्यामुळे Instagram, Facebook, YouTube, LinkedIn, Twitter कुठल्याही चॅनलवरती गेलात तरी तुम्हाला दयासरा आणि यशस्वी उद्योजक मिळतं. त्यामुळे हे सोशल चॅनल्स आणि तिसरं आपण इंट्रोड्यूस केलं आहे म्हणजे WhatsApp. कारण आपल्याला सगळ्यांनाच आता WhatsAppची खूप सवय झाली आहे. तर आपण विचार केला की ठीक आहे WhatsAppची जर का सवय झाली असेल तर आपण हे सगळं ऑन मोबाईल WhatsAppवरती कसं पुरवू शकतो आणि आपण एक बॉट इंट्रोड्यूस केला आहे. तो WhatsAppवरती चॅटबॉट हां, बरोबर. तो दयासरा.in वरती गेला तर खाली राईट दिसतो तो. तोच WhatsAppवरती पण बोलतो आपल्याशी. त्यामुळे तुम्ही दयासरा.in वर गेलात, की टॉप राईटवरती WhatsAppचं बटन क्लिक केलं, की लगेच तुमच्याबरोबर कोणीतरी बोलायला लागतं. तो बॉट आहे आणि तुम्ही त्याला काहीही प्रश्न विचारू शकता. तो दयासरानी जे काय माहिती शोधली आहे आणि उपलब्ध केली आहे, ती सगळी शोधून तुम्हाला उत्तरं देतो आणि हे ॲक्सेस वगैरे सगळं WhatsAppवरती देतो. त्यामुळे WhatsAppचा उपयोगसुद्धा तुम्ही त्याप्रकारे करू शकता. सो असं करत आता 9,00,000 आपण बोललो त्याप्रमाणे 9,00,000 लोकं आपल्याशी जोडली गेलेली आहेत आणि त्याच्यातली खूप जणं आपल्याबरोबर परत वेगवेगळ्या गोष्टी वापरायला येतात. आपले प्रोग्राम्स असतात, आपले चेकलिस्ट्स आहेत, ज्याच्यामुळे काय गोष्ट कशी करायची, त्याच्याकरता काय डॉक्युमेंटेशन लागतं, त्याच्याकरता काय स्टेप्स आहेत, हे सगळं त्या चेकलिस्टमध्ये लिहिलेलं असतं. सो ह्या सगळ्या मी म्हटल्यासारख्या दयासरा.in वरतीच आहेत.
त्यामुळे तुम्ही तिथे गेलात, सहज कोणी जाऊन घेऊ शकतो. कोणी जाऊन घेऊ शकतं. क्या तुम्ही बात. फक्त तिथे जायचं, तुमचा नाव आणि नंबर तिथे दिलात की अख्खी वेबसाईट तुमच्याकरता ओपन आउट होते. तिथे वेगळे वेगळे कॅटेगरीज आहेत. तुम्हाला जर का आज मार्केटिंगची गरज आहे किंवा तुम्हाला फंड्सची गरज आहे किंवा मी GST कसं करूची गरज आहे, अशा तुमच्या गरजेनुसार तुम्ही तिकडे जाऊन कॅटेगरी पिकआउट करू शकता. तिथे सगळे तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. बरं, तुम्ही स्टार्ट करत असाल तर तुम्ही ते म्हणू शकाल तिथे की माझी जर्नी आत्ता स्टार्टची आहे किंवा तुम्हाला ग्रो तर ग्रोची. त्याप्रमाणे ते फिल्टर होत जातं आणि बरोबर तुम्हाला जे आत्ता तुमचा जो इश्यू असेल किंवा तुम्हाला जे नीड असेल त्याप्रमाणे तुम्हाला लागणारे रिसोर्सेस म्हणा किंवा चेकलिस्ट म्हणा किंवा प्रोग्रॅम्स काही असतील आमचे, ह्याची सगळे असे टाईल्स दिसतात. त्या प्रत्येकावरती क्लिक केलं की तुम्हाला लगेच तुमचं रिसोर्स मिळून जातो. मला समजा रिसोर्स शोधताना काहीतरी प्रॉब्लेम आला तर मी उद्योग मित्राला मराठीत विचारू शकतो का की मला असं असं आहे, मी कसं जाऊ तिथे, मला काही म्हणजे सापडत नाहीये. बरोबर. सो उद्योग मित्राची मजा अशी आहे की ती AI पॉवर्ड असल्यामुळे कुठल्याही भाषेत तुम्ही विचारू शकता. कुठल्याही भाषेत तुमचा प्रश्न विचारा, त्याच भाषेत तुम्हाला उत्तर लिहून हे येईल. खूपच सोपं झालं सगळ्यांसाठी म्हणजे. त्यामुळे आता वापरणं पण जेवढं आधी देआसरा.in वरती जाऊन सगळं नॅव्हिगेट करून वापरायला लागायचं, ते सुद्धा खूप सोपं करायचा आम्ही प्रयत्न केलाय. होपफुली ते उपयोगाचं पडतंय. पण जेवढा ट्रॅफिक आता WhatsApp बॉटवरती किंवा त्या चॅटबॉटवरती येतोय, तो आधी जितका आम्हाला कॉल्सवरती किंवा डायरेक्टली लोकं यायचे त्याच्यापेक्षा खूपच जास्ती यायला लागले. त्यामुळे त्याच्यावरनं आम्हाला दिसतंय की ह्याचा उपयोग बऱ्यापैकी लोकांना होतोय. आता तुम्ही जसं म्हणालात म्हणजे तुम्हाला सुरू करायचा असेल बिझनेस किंवा ग्रो करायचा असेल, देआसराचा खूप मोठा भर आता ग्रोवर आहे. हो. म्हणजे त्याच्या मागचा काय नेमकं लॉजिक आहे, काय उद्देश आहे तुमचा? आपण ग्रो जेव्हा म्हणतो ना, तेव्हा तो बिझनेस ओनर जो असतो तो ऑलरेडी इन्व्हेस्टेड असतो. त्यामुळे त्याला अर्जन्सी खूप झालेली असते, की आता मी हे ऑलरेडी करायला घेतलंय. आता माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, तर मी स्टक झालोय. त्यामुळे तिथे जी अर्जन्सी आहे, ती त्या वेळेला पटकीने सॉल्व्ह करणं किंवा तो नीड सॉल्व्ह करणं खूप गरजेचा राहतो. त्यामुळे आम्ही ग्रोवरती एकतर फोकस करतो. दुसरं म्हणजे जे ग्रोच्या जर्नीमध्ये असतात, ते ऑलरेडी ह्या विचाराने काम करतायत, की मला हा बिझनेस वाढवायचा आहे. सगळ्यांना वाढवायचा नसतो बिझनेस आणि दॅट इज ऑल राईट. म्हणजे बिझनेस करायचा आणि तो वाढवायचाच 50 लाखापर्यंत 1 कोटीच्या बियॉन्ड किंवा 10 कोटीला न्यायचाच, असं सगळ्यांचं ॲम्बिशन असायला लागतं असं काहीच नाही आहे, राईट? पण ज्यांना खरंच तिथपर्यंत न्यायची आहे, तर ते जर का स्टक व्हायला लागले, तर मग त्यांना वेळच्या वेळेला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर पुढे जाऊ शकतात. आता त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. कुठल्याही दिशेने कसेही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे त्यावेळेला कुठल्याही एनी टाईम, एनी प्लेस म्हणतो आम्ही, की कुठूनही, कुठेही असाल, तिथनं तुम्ही ॲक्सेस करू शकाल सोल्युशन असं त्या सोल्युशनची रूपरेषा असली पाहिजे. त्यामुळे आम्ही तसं ते स्ट्रक्चर केलेलं आहे. तुम्ही स्टार्ट जेव्हा म्हणता, तेव्हा अजून विचार चालू असतो, की करू, नको करू. त्यामुळे तेवढं इन्व्हेस्टमेंट अजून झालेलं नसतं. अजून बॅकआउट व्हायची शक्यता बरीच असते. पण हा जो जॉब्सचा इश्यू आपल्या देशासमोर आहे, की खूप सारे जॉब्स लागतायत. खूप मोठा प्रश्न आहे. हा मोठा पण आहे आणि अर्जंट पण आहे. त्यामुळे अर्जंटली ते जॉब्स क्रिएट कुठून होणार? तर जे ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत आणि ज्यांना ग्रो करायचं आहे, ते हे जॉब्स जनरेट करू शकणार आहेत. त्यामुळे त्या अँगलनी सुद्धा जर का आपण बघितलं, तर त्यांची पण अर्जन्सी आहे, की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पण देशाची पण अर्जन्सी आहे, की त्यांना सपोर्ट मिळून ते पटकीने वाढले पाहिजेत, म्हणजे मग जॉब्स क्रिएट होतील. ज्यांना सुरू करायचं आहे, ते लाईक आय सेड, ते जॉब्स पण करू शकतात आणि ते बिझनेस पण करू शकतात. पण त्यांची आयडिया अजून क्रिस्टलाइज व्हायला थोडा वेळ असेल. त्यांना अजून ती आयडियामधनं तो बिझनेस होणार की नाही, हे फिगर आउट करायला वेळ लागत असेल. ते आता ठीक आहे, मला करायचं आहे बिझनेस, पण आता ह्याचं सगळ्याचं मला वेगवेगळ्या गोष्टी आणून तो खरंच आता सुरू करायचा आहे ह्याला, त्यामुळे त्याची त्याला वेळ वेळ. जरा जास्ती लागतो आणि जितका अर्जंट प्रॉब्लेम आपल्या कंट्रीसमोर आहे, तितक्या पटकीनी ते
सॉल्व्ह करून सगळ्यांना मी म्हणत नाही, कारण परत सगळ्यांनी बिझनेस करावा असं माझं अजिबात मत नाही आहे. पण ज्यांना करायचं आहे त्यांची स्टार्ट जर्नी बऱ्यापैकी मोठी टाईमलाईन वाईज असते. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, ज्यांना ग्रो करायचं आहे त्यांना अर्जंटली आपण मदत करू आणि ज्यांना स्टार्ट करायचं आहे त्यांना मदत करूच, पण त्यांच्याबरोबर आपण हळूहळू त्यांच्या पेसनी आपण मदत करू. आता आपण एक उदाहरणच बघूया की समजा मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा आलेलं आहे मी, मग हॉटेल बिझनेस मी करतोय, मला ग्रो करायचं आहे, एक नवीन टप्प्यावर मला जायचं हो. आहे आणि माझा बिझनेस 25 लाख पर्यंतचा आहे. हं. मला तो आता 1 कोटीवर न्यायचा आहे आणि मी देयासराशी कनेक्ट झालो, तर मला काय काय मिळेल? तसं बघायला गेलं तर खूपच गोष्टी मिळतील. पण आता तुमच्या बिझनेसकरता, ह्या बिझनेसकरता ज्याचं उदाहरण तुम्ही घेतलंत, पहिलं म्हणजे तुम्ही ग्रोथ करता रेडी आहात की नाही? एक 5 आम्ही KPIs जे म्हणतो, की परफॉर्मन्स पण असतं. इंडिकेटर. हां, तर त्याची असेसमेंट पहिली म्हणजे, की ग्रोथ म्हणजे तुमचं कस्टमर्स ॲक्विजिशन किंवा नवीन कस्टमर्स हे करणं, मिळवणं किंवा ते रिटेन करणं, हे जे तुमचा प्रोसेस आहे तो बरोबर आहे की नाही? तुमचं फायनान्स मॅनेजमेंटचं सगळं बरोबर आहे की नाही? तुमचे जे ॲसेट्स असतील, मग ते तुमचं टीम असो किंवा तुमच्याकडे इक्विपमेंट काही असेल किंवा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काही हे केलं असेल, इन्व्हेस्ट केलं असेल, तर ते सगळं नीट वापरलं जातं की नाही? सो कॅश, कपॅसिटी, कस्टमर हे 3 मेन मुद्दे असतात. मग त्याच्याचबरोबर कंप्लायन्स, त्याच्याचबरोबर टेक्नॉलॉजी. सो हे जे टप्पे आहेत किंवा हे जे इंडिकेटर्स आहेत की तुम्ही ग्रोथ करता रेडी आहात. सो त्याचं एक असेसमेंट केल्यानंतर कळतं की कुठे गॅप्स आहेत आणि त्या गॅप्स काय आहेत. मग त्या कळल्यानंतर प्रत्येक गॅपला रिझॉल्व्ह करायला वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. डिपेंडिंग ऑन तुमचा गॅप. आता मार्केटिंग बघितलं किंवा ॲक्सेस टू मार्केट्स बघितलं. समजा तुम्ही तुमच्याकडे वेबसाईटच नाही आणि असे खूप उदाहरणं आमच्याकडे आहेत की डिजिटल प्रेझेन्सच नाही आहे. आत्तापर्यंत ब्रिक अँड मॉर्टर पद्धतीने काम केलं आहे. हे सगळं नवीन जे डिजिटल आहे हे खूप नवीन आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती मार्केटिंग करणं. बरं, सोशल मीडियावरती पेज आहे, पण त्याच्यावरती होत काहीच नाही आहे. कोणीच पोस्ट करत नाही आहे. स्किल लागते. ती स्किल लागते, त्याचं नॉलेज लागतं कसं करायचं ते. बरं, त्याच्यावरती कशा प्रकाराने आपण डिजिटल वरती आपल्या स्टोरीज टाकायच्या, हे पण महत्त्वाचं आहे. आपण काय सांगतोय, कसं सांगतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या माहीत नसतात. सो ते एक उदाहरण झालं. पण असं खूप ऑनलाईन प्रेझेन्स जे म्हणतो, त्याच्याकरता खूप जणं अडकलेली असतात. बरं, एक झालं सोशल मीडिया, वेबसाईट. मग वेबसाईट कशी असावी? मग ती त्याच्यावरती काय काय असावं? सो त्या गोष्टी. Google, आजकाल आपल्याला काही हवं असेल की सगळं आधी आपण Google. Googleवर जातो. Googleवरती जर का टाकलं ह्या हॉटेलच्या बिझनेसचं नाव आणि ते आलंच नाही लिस्टमध्ये आणि दुसरेच कुठलेतरी आले हॉटेल्स, तर जाणार कसं नाही या हॉटेलकडे लोकं? कारण आता लहान मुलं पण पहिले हो, Google करतात. पहिले Google म्हणजे Google हा आता व्हर्बच झाला. Google करा. त्यामुळे ते Googleवरती मग आणायचं कसं आपलं नाव? राईट. सो त्याच्याकरता एक प्रोसेस आहे. तर ती शिकणं. बरं, ह्या वेगळ्या-वेगळ्या जे टूल्स आहेत. आता Canva नावाचं एक टूल आहे जे तुम्ही ऐकलं असेल. Canva वापरून ते पोस्ट जी Instagramवर जाते ती कशी छान बनवायची. Create करायची. म्हणजे ती बघितल्यानंतर मला वाटलं पाहिजे की मला ही वस्तू पाहिजेच आहे. इतकी सुंदर दिसतीये ती. राईट. सो ते कसं करायचं? मग ते आपलं नाही होत ना. Canva आपलं आपल्याला देत नाही. आपण जाऊन तिथे काय-काय करावं लागतं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, मी म्हटल्यासारख्या 3-4 ह्याच्यावरती, की नॉलेज, की काय करायला पाहिजे, आपली स्किल वाढवणं, राईट? सो हे जे गोष्ट ह्या हॉटेल बिझनेसच्या एक्झाम्पलमध्ये ह्या हॉटेलच्या बिझनेस ओनरला हे शिकवणं, राईट? किंवा त्यांनी शिकणं, की हे कसं करायचं, मी Canva कसं वापरू, मी सोशल मीडिया कसं वापरू, मग ते वापरण्याकरता मला काय स्किल्स लागतील, तर त्या गोष्टी ते शिकावं. दुसरं म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट, राईट? म्हणजे मला दिसतायत माझ्याकडे लोकं येतायत ते, पण माझ्या बँकेमध्ये मला पैसे दिसत नाही आहेत. सगळ्यांचा हक्क जातायत असतो. कुठे? पैसा येतात पण तो राहत नाही किंवा बरोबर. कळत नाही मला काय. बरोबर. ते जातायत कुठे आणि गेले तरी ते मॅनेज का होत नाही? रेव्हेन्यू तर येतोय. तर मग ते कॅश फ्लो मॅनेजमेंटचा तो हे असतो, की तुमचे सप्लायर्स, तुमचे कस्टमर्स कसे ते हे करतायत, केव्हा कोण पे करतंय, तुम्ही केव्हा सप्लायर्सना पे करताय, त्याच्याबरोबर ते सायकल्स लागलेत ना. तुम्ही इन्व्हेंटरी किती मॅनेज करून ठेवताय. तर ह्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये येतात.
त्यामुळे ते बघणंसुद्धा खूप गरजेचं असतं. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या हॉटेल बिझनेस ओनरला बघाव्या लागतील. आता खूप वेळा काय होतं ना, काय बघायचं हे पण माहीत नसतं. हम्म. म्हणजे तुम्ही पण आता आश्चर्यचकित झालात, की असे पण असतं काहीतरी की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. कारण बिझनेसने काय सगळ्या मोठ्या कंपन्या बघा, परफॉर्मन्स मेट्रिक्स असतात त्यांचे, की ह्या 5 गोष्टीवरती मी बघणार. माझं रेव्हेन्यू काय होतं, माझं प्रॉफिट काय होतं, माझं युटिलायझेशन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींवरती. म्हणजे त्यांचे ते मेट्रिक्सच झाले. मग छोटे उद्योजकांनी का नाही ठेवावेत हा मेट्रिक्स? विचारच होत नाही. तर हे जे परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत, हे जर का माहिती असतील जरी, तरी मग ते ॲटलीस्ट ट्रॅक होऊ शकतात. तर त्याच्याबद्दल सुरुवात तिथनं करावी असं मी म्हणेन, ह्या बिझनेस ओनरनी, की मी काय बघावं माझ्या बिझनेसकडे, मी कसं बघायचं, चांगलं चालतंय की नाही हे कसं बघावं, हे या इंडिकेटर्स नी त्यांनी शिकावं, तिथून गाडी पुढे सुरू करावी. बापरे, म्हणजे बिझनेसकडे किती व्यापक मोठ्या दृष्टीने बघितलं पाहिजे हे मला म्हणजे तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा वाटत होतं की किती वेगवेगळे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये असतात. बरं, हे सगळं करण्यासाठी मला काय दयासऱ्याकडे फिजिकली यावं लागेल की हे सगळं डिजिटली होईल? नाही, आम्ही सुरुवातीपासूनच असं ठरवलं होतं, की हे जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. एकतर भारताची गरज आहे आणि इतकी लोकं आहेत 6-6.5 कोटी, त्यांच्यापर्यंत आपण वन ऑन वन असे पोचायचा प्रयत्न केला तर शक्यच नाही. त्यामुळे आम्ही अगदी सुरुवातीपासून टेक्नॉलॉजीचाच वापर केला आणि हे सगळं ऑनलाईन आणलं. जे काय आम्ही शिकत गेलो, ते सगळं आम्ही डिजिटाईज करत आलो. त्यामुळे सगळं ओपन सोर्स आहे. म्हणजे महाराष्ट्रातला किंवा देशातल्या कुठल्याही कुठेही कोपऱ्यातून असो. मी हे सगळ्या गोष्टी अगदी. मिळवू सो शकतो. आज आपल्याकडे 50% महाराष्ट्रातले बिझनेस ओनर येतात, पण बाकीचे 50% देशातनं सगळीकडनं सगळ्या. येतात. सगळीकडनं येतात. आता तुम्ही जसं म्हणालात की जास्तीत जास्त मुलांनी, तरुणांनी बिझनेसकडे यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने करावं असं नाही, पण हो. ज्यांना करायचं आहे त्या सगळ्यांसाठी आपण एक इकोसिस्टम अशी तयार केली आहे. जास्तीत जास्त युथनी याच्याकडे यावं, याच्यासाठी पण एक खूप वेगळ्या प्रकारचा इनिशिएटिव्ह दयासरा राबवतो. हा नेमका माइंडसेट बदलण्याचा काय प्रोग्राम आहे? सो आम्ही असा विचार करतोय, की 3 भाग आहेत. 3 भागात विचार केलेला आहे. एक म्हणजे की अं, अगदी सुरुवातीपासून जे स्किल्स लागतात, बिझनेस करता जे स्किल्स लागतात, ते जितके लवकर शिकता येतील, तितके लवकर शिकलं तर चांगलं. त्याची तर खूपच गरज आहे आज. अगदीच गरज आहे. म्हणजे खरं तर शाळेपासून शिकायला पाहिजे, अगदीच, अगदीच. राईट? आणि जेव्हा मी म्हणते बिझनेस, तेव्हा मी जे म्हणते ते एंटरप्रेन्युअरल माइंडसेट. म्हणजेच काय तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हं. इनिशिएटिव्ह घेणं, कुठे काही अपॉर्च्युनिटी दिसली तर ती लगेच समजणं, की अरे इथे काहीतरी आपण सॉल्व्ह करू शकतो, इथे प्रॉब्लेम आहे. आणि आज खरं तर आपल्या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यामुळे तो स्पॉट झाला प्रॉब्लेम तर तो सॉल्व्ह कसा करायचा, राईट? हे जर का शिकवलं आपण, तर एवढे सारे आपले यूथ जे येत आहेत ते किती अनेक प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह करू शकतील. पण हे जे आहे हे यूथनं शिकवणं गरजेचं आहे. सो हा एक भाग झाला, की यूथनं कसं आपण एंटरप्रेन्युअरियल बनवू शकतो. ह्याचा अर्थ नाही की त्याने सगळ्यांना बिझनेसमध्ये यावं. आपण पुश करावं, राईट? एंटरप्रेन्युअर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही जॉबमध्ये जा, तुम्ही कुठेही सेल्फ एम्प्लॉईड व्हा, तुम्ही बिझनेस चालवा, ह्या गोष्टी ते लागतातच. म्हणतो ना आपण उद्योगी माणूस आहे. म्हणजे काही करेक्ट, करेक्ट. एक्झॅक्टली. सो ते जे आहे ते आम्ही आमच्या इन्स्पायर ह्या पिलरखाली ते अड्रेस करतो. दुसरा आपला पिलर जो आहे तो त्याचं नाव आहे इग्नाईट. नाही. हे म्हणजे ठीक आहे, आता कोणाला तरी खरंच काहीतरी आयडिया आली आहे. कुठलातरी प्रॉब्लेम पाहिलाय, तो सॉल्व्ह करावासा वाटतोय आणि त्याच्या अराउंड आता त्यांना बिझनेस करायचा आहे. त्यांना माहिती आहे किंवा वाटतंय की त्याचे कस्टमर्स असतील. तो सुरू करायचा आहे किंवा कोणीतरी ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि तो आता वाढवायचा आहे. तो पुढे नेऊन आपल्याला त्यांना 50 लाख, 1 कोटी ह्या रेंजमध्ये नक्कीच वाढवायचं आहे अँड बियॉन्ड. दयासरा स्पेसिफिकली 1 कोटीपर्यंत ज्यांना वाढवायचा आहे बिझनेस त्यांच्याबरोबर काम करतात आणि त्याच्याहून पुढे जाणारे जे लोकं असतात ते युजुअली दुसऱ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स किंवा असोसिएशन्समध्ये त्यांना जे हवं ते मिळत असतं. जेव्हा ते अगदी सुरुवातीला फर्स्ट फ्यू कस्टमर्स किंवा 50 लाख 1 कोटीपर्यंत त्यांचे स्ट्रगल्स जे असतात हे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या असतात. त्यामुळे ह्या इग्नाईट पिलरच्या खाली आपण वुड बी एंटरप्रेन्युअर्स आणि जे सध्या एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना मदत करतो. आणि तिसरं जे आहे ते मी आधी म्हटल्यासारखं की इकोसिस्टम.
म्हणजे 2 गोष्टी. एक म्हणजे ते कल्चर सेट करणं, कारण एन्व्हायर्नमेंट आणि कल्चर खूप इम्पॉर्टंट आहे तो मोटिव्हेट करायला. त्यामुळे यशस्वी उद्योजक चा वापर करून, ह्या चॅनल्सचे वापर करून सक्सेस स्टोरीज, एकमेकांकडनं पिअर लर्निंग, एक्सपर्टकडनं ॲडवाईस, हे सगळे यशस्वी उद्योजक ते कल्चर क्रिएट करते. आणि इन्साइट्स नावाचं आपलं जे एक चौथा पिलर आहे, तो म्हणजे पॉलिसी, म्हणजे रिसर्च आणि पॉलिसी ॲडव्होकेसी, पॉलिसी मेकर्सपर्यंत नॅनो एंटरप्रेनर्सचे प्रॉब्लेम्स पोचवणं आणि त्याचे सोल्युशन्सचे सजेशन्स देणं. तर तुमचा जो प्रश्न होता तो इन्स्पायरवरती होता, की यूथ जे आहेत त्यांच्याबरोबर कसं काम आपण करतो आणि काय काम करतो. तर आज गरज तर अशीच आहे की जॉब्स एवढे नसणार आहेत, राईट. जॉब्स नसणार आहेत तर एवढे सारे यूथ जे येत आहेत, म्हणजे आता तुम्ही स्टॅटिस्टिक्स जर का बघितले तर साधारण 18 मिलियन म्हणजे 1.5 कोटी दरवर्षी जॉब्स लागणार आहेत, जे यूथ येत आहे वर्किंग एजमध्ये त्यांना सपोर्ट करायला, एवढ्या सगळ्या वर्किंग एज पॉप्युलेशनला सपोर्ट करायला. हे येणार कुठनं? जेवढी यूथ येत आहेत त्या रेटनी जॉब्स क्रिएट होत नाही आहेत. अगदीच व्यस्त प्रमाणात आहे. खूपच. त्यामुळे करायचं काय मग यूथनी, राईट. सो 2 प्रकारे विचार केले आम्ही, की काम जे आहे ना, वर्क आपण जे म्हणतो ते भरपूर आहे. मी म्हटल्यासारखं प्रॉब्लेम सगळीकडेच आहेत आपल्याकडे. अगदी छोट्या प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे पावसाळा आला की पॉटहोल्स होतात, राईट. तर ते काय करू शकतो की ते पॉटहोल्स नाही होणार. अगदी आपल्या नेहमीच्या डेली आयुष्यातले एवढे इश्यूज असतात, राईट. सो वर्क इज देअर, राईट. म्हणजे कायम आनंद सर हे एक्झाम्पल घेतात की माणसांपेक्षा पेट्स जास्ती झालेत आता. तर पेट्स किंवा डॉग्स हे ना, डॉग वॉकिंग करणं हा एक प्रकार आता झालेला आहे. नुसता तो वर्क एलिमेंट जो आहे की डॉग्सना वॉकिंग करावं लागतं, तर मग त्याला वॉकर लागणार. व्हाय नॉट संध्याकाळचं 1 तास आपण डॉग वॉकरचं काहीतरी केलं, राईट. सो हाऊ टू कन्व्हर्ट ते वर्क इंटू जॉब फॉर युअर सेल्फ. जॉब म्हणण्यापेक्षा इन्कम फॉर युअर सेल्फ. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणू शकता तुम्ही, पण इट्स मोर मी इन्कम कसं क्रिएट करू शकतो स्वतः करता. आणि असे व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इन्कम मी कसं करू शकतो, कारण आता जे आपण गिग इकॉनॉमी म्हणतो त्याच्यात कोणी असं टाटा वगैरे सारखे आता राहिलेले नाही आहेत जे आयुष्यभराकरता जॉब्स देतील, राईट. सो फ्रीलान्सिंग किंवा वेगवेगळे गिग्स करणं हेच आता पुढचं गिग इकॉनॉमीमधलं नेक्स्ट गोष्ट होणार आहे. त्यामुळे असे वेगळे स्ट्रीम्स ऑफ इन्कम, फ्रीलान्सिंग हे करून कसं मी माझे महिन्याचे पैसे कमवू शकतो बेसिकली, राईट. अँड टू द लेवल दॅट आय कॅन मेंटेन माय लाईफस्टाईल. तर ह्या गोष्टी आपण यूथला कसं शिकवू शकतो. जे वर्क आहे ते जॉब्सला कसं कन्व्हर्ट करायचं, हे वेगळे जे वर्क पीसेस आहेत ते सगळे कसे आपण मॅनेज करायचे, त्याच्यातनं केव्हा तरी कॅश येणार आहे, केव्हा तरी नाही येणार आहे, मग तो कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा. बरं, पुढचं वर्क असाइनमेंट मिळवायला म्हणून आपल्याला सेल्स आणि मार्केटिंग स्वतःचं पण आणि आपल्याला जे असाइनमेंट हवं आहे त्याचं पण करावं लागणार, ते कसं करायचं, राईट. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही जॉबमध्ये जा किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड राहा किंवा बिझनेस करा, ह्या लागतातच. त्यामुळे इन्स्पायर खाली आम्ही 2 प्रकारे काम करतो. एक म्हणजे ह्याला आम्ही लाईफ स्किल्स म्हणतो किंवा फ्युचर ऑफ वर्क स्किल्स म्हणतो, की आता वर्कचं फ्युचरच हे आहे, तर मग त्याला लागणारे स्किल्स ह्या आहेत, राईट. स्वतःचं कॅश मॅनेजमेंट, मनी रिस्पॉन्सिबली कशी मॅनेज करावी, इन्व्हेस्टमेंट करून कशी ठेवायची, सेव्हिंग्स कुठे करायचे, दोज काइंड ऑफ थिंग्स. कारण आजकालच्या यूथनं हे माहीत नसतं. म्हणजे अगदी सोप्या गोष्टी मी पाहिल्या आहेत, की पेस्लिप जेव्हा पहिली येते, कोणीतरी जॉब करते, पेस्लिप येते, त्याच्यामधले ते जे लाईन आयटम्स आहेत हे पण माहीत नसतात मुलांना, की काय नक्की आहे. नाही, खूप वर्ष काम केलेल्या लोकांना पण माहीत नाही. मग माझा किती टॅक्स कट होतोय, मग मी जर का जेव्हा रिटर्न भरीन तेव्हा किती मला एक्सपेक्टेड आहे किंवा एक्सपेक्टेड आहे का नाही आहे, राईट. ऑल दीज थिंग्स आर इम्पॉर्टंट, हे माहिती नसतात. सो दोज काइंड ऑफ थिंग्स कम अंडर लाईफ स्किल्स. बरं, मग आता हे करत समजा तुम्हाला वाटलं की बघते तर मी की बिझनेस म्हणजे काय, राईट. आणि मला थोडं एक्सपोजर पाहिजे, त्याचे थोडे स्किल्स पाहिजे, तर मग दुसरं आम्ही जे करतो ते बिझनेस स्किल्स.
सो इन्स्पायर लाईफ आणि इन्स्पायर बिझ असे नावाचे आमचे कोर्सेस आहेत. सो इन्स्पायर बिझमध्ये आम्ही ॲक्च्युली जे काही लाईफमध्ये शिकलेलं असतं ते बिझनेसला अप्लाय करतो. मग बिझनेसमध्ये तुम्ही कसं सेल्स मार्केटिंग कराल, बिझनेसमध्ये तुम्ही प्रॉब्लेम जो आहे तो कन्व्हर्ट करून तो सोल्युशन तुम्ही कसं बिझनेस म्हणून तो हे कराल, इम्प्लिमेंट कराल, किंवा तुम्ही त्याचं बिझनेसमध्ये फायनान्स मॅनेजमेंट कसं कराल. सो असं बिझनेस स्किल्सचं एक्सपोजर, आणि हे सगळं आपलं ॲक्टिव्हिटी लेड आहे. हे पण ऑनलाईन आहे. त्यामुळे इन्स्पायरच्या सेक्शनला तुम्ही गेलात देआसराच्या वेबसाईटवर, तर तिथे आपलं इन्स्पायरचे मॉड्यूल्स तुम्हाला दिसतील आणि तो कोर्स केलात की सर्टिफिकेट मिळतं. हे आज आपण ऑलमोस्ट एक 50,000 मुलांपर्यंत पोचवलेले आहेत प्रोग्रॅम्स आणि सर्टिफिकेट्स दिलेले आहेत. वेगवेगळ्या ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट्सबरोबर आपण काम करतो. एक 100 इन्स्टिट्यूट्स तरी आपल्याबरोबरीने आहेत. सो हे झाले इन्स्पायरबद्दल. आणि इन्साईट किंवा पॉलिसीबद्दल हो. आणखी थोडं जर तुम्ही, कारण केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आता कुंभ आहे, अशा सगळ्या हो. गोष्टींसाठी खूप मोठं काम किंवा इनिशिएटिव्ह सुरू असतो हो देआसराचा. हो. सो इन्साईट्सचा विचार असाच होता काही वर्षांपूर्वी, की आपण मायक्रो लेवलला इंडिव्हिज्युअल बिझनेस ओनरला काम करतो. ह्याच्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळालं आहे की नॅनो एंटरप्राइजेस किंवा नॅनो एंटरप्रेनरच्या गरजा काय आहेत. आणि असं पण दिसून आलं की जे पॉलिसीज बनत आहेत ते नॅनो एंटरप्राइजेसचा डेटा नसल्यामुळे त्या पॉलिसीज त्यांच्या वे ऑफ वर्किंगला सुटेबल नाही आहेत. फॉर एक्झाम्पल आपले मुद्रा योजना वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या खूप कमी नॅनो एंटरप्राइजेसना सुटेबल आहेत, राईट. नॅनो एंटरप्राइजेसकडे बुक ऑफ अकाउंट्स नसतात, ते फायनान्शियल डॉक्युमेंट्स ठेवत नाहीत, त्यामुळे ते फिट होत नाहीत, मग त्यांना मिळू शकत नाहीत अशा गोष्टी. बरं, क्रेडिट स्कोअर म्हणजे काय माहीत नसतो, त्यामुळे फंडिंग साईडला ते असतं. मार्केट प्लेसेस आपण जर का घेतलं तर GST लागतो कुठल्याही ई मार्केट प्लेसवरती जायला. बरं, GST लागतो, पण हे नॅनो एंटरप्राइजेस त्या GST फ्रेमवर्कमध्ये इन्क्लुडेड नाहीत किंवा त्यांना बसत घ्यावं नाही. लागत नाही. पण एकदा घेतलं की त्यांचं ते सुटत नाही. सुटत नाही, कारण की इन्व्हॉइसिंग करावंच लागतं. दर महिन्याला त्याचं अकाउंटिंग करावं लागतं. म्हणजे याला चार्टर्ड अकाउंटंटचा रोल. बरं, हे वर्क करत असतात इतक्या छोट्या लेव्हलला की आता CA पण आणायचा आहे त्याच्यात. ते एक्सपेन्सिव्ह व्हायला लागतं. तर मग हा प्रॉब्लेम होऊन जातो की GST तर घ्यायचं आहे, पण ह्या सगळ्या घेतलं तर ह्या गोष्टी सगळ्या येणार आहेत. मग GST नाही घेतलं तर मार्केटला कसं मी पोचणार. तर ह्या अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या पोचलेल्या नाही आहेत पॉलिसी मेकर्सपर्यंत. त्यामुळे इन्साईट्सचं पूर्ण व्ह्यू होता की आपण मॅक्रो लेवलला काय करू शकतो. म्हणजे एखादी जर का स्कीम नॅनो एंटरप्राइजेसपर्यंत पोचू शकली तर मग खूप जणांना डायरेक्टली इफेक्ट होईल, राईट. सो फॉर एक्झाम्पल आता क्रेडिट कार्ड तुम्ही ऐकलं असेल की जसं फार्मर्स करता क्रेडिट कार्ड आहे तसंच मायक्रो एंटरप्राइजेस करता किंवा एकदम छोट्या बिझनेस ओनर्स करता एक क्रेडिट कार्डची फॅसिलिटी सुरू केलेली आहे. सो ह्या प्रकारचे जे विचार आहेत की हे आता खूप जणांना मदत होणार आहे. त्या प्रकारेच GST करता काही होऊ शकलं तर मग त्याच्यावरती आमचं काम चालू आहे की GST करता आपण काय करू शकतो, म्हणजे ते स्ट्रीमलाईन होईल नॅनो एंटरप्राइजेस करता आणि नॅनो एंटरप्राइजेस एक्सक्लूड नाही होणार मार्केट प्लेसेसमधनं किंवा फंडिंग अरेंजमेंट्समधनं. सो GSTवरती काम चाललं आहे. दुसरं म्हणजे हे युनिक इकोसिस्टम्स जे असतात, म्हणजे वेडिंग बघा तुम्ही किंवा टेम्पल बघा. सो एक तुम्ही लग्न जर का बघितलं, आजकाल ते इतकं मोठं हे झालं आहे की 5 दिवस 7 दिवस, म्हणजे त्याला काही 16 असतो. खूपच एक्सटेन्सिव्ह झालं आहे. आणि त्याच्यात तुम्ही बघितलं की त्या इकोसिस्टममध्ये काय 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 लागतं. इतके छोटे छोटे बिझनेसेसचं त्याच्यात इंटिग्रेशन असतं. सो ती जर का आपण इकॉनॉमी स्टडी केली, वेडिंग इकॉनॉमी, तर नॅनो एंटरप्राइजेस त्याच्यात कसे इंटिग्रेट होऊ शकतात आणि त्याच्याकरता लागणारे काय स्किल्स आहेत, काय प्रॉडक्ट्स आहेत, काय सर्व्हिसेस आहेत, ते कसे एखाद्या कुठल्या तरी वेडिंग ज्यांच्याकडे काही असेल इव्हेंट, त्यांच्यापर्यंत कसे पोचू शकतात, ते कसं तो ऑर्डर घेऊ शकतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इकोसिस्टम लेव्हल आहेत की वेडिंग इकोसिस्टममध्ये नॅनो एंटरप्राइजेस कसे इन्क्लूड होऊ शकतात, लेव्हरेज करू शकतात. तशीच टेम्पल इकॉनॉमी आहे. आपल्याकडे इतके सारे टेम्पल्स आहेत, त्याच्या टेम्पल्सच्या अराउंड बरंच काय काय होत असतं.
आणि त्याच्यात नॅनो एंटरप्राइजेसनी कसं ते लेव्हरेज करता येईल. आणि एक व्हेरी स्पेसिफिक काम आम्ही जे करतोय ते नाशिकमध्ये कुंभ आता करता. कुंभ. आता येईलच पुढच्या वर्षी खूप मोठी सुरू संधी आहे होणार आहे. छोट्या उद्योजकांसाठी. अगदीच खूपच. आणि आम्हाला असं दिसतंय की इतकी लोकं तिथे येणार आहेत की ते लेव्हरेज करून लोकली नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये लोकल जे बिझनेसेस आहेत त्यांनी ती संधी घ्यावी आणि ती फक्त तेवढ्यापुरती नाही, पण ती वापरून लाँग टर्म बिझनेसेस त्यांचे ग्रो व्हावेत. तर हे कसं त्यांना करता येईल? आज कुठे ते गॅप्स आहेत? मग तुम्ही होमस्टेज म्हणा किंवा वेस्ट मॅनेजमेंट म्हणा, ह्या ज्या आहेत सुविधा, राईट? तिथे सगळीकडे छोटे उद्योजक पार्ट प्ले करू शकतात. मग त्यांनी ते कसं करावं? मग त्यांनी युनिफॉर्म्स घालावेत का? मग त्यांनी ते कसं प्रेझेंट करावं स्वतःला? मग त्यांनी ऑनलाईन जावं का? ऑनलाईन जाताना काय काय विचार करावा त्यांनी? म्हणजे मग जे येत आहेत त्यांना कळेल की अरे इथे होमस्टे आहे बरं का, इथे आपण राहू शकतो. त्यांनी काय सर्व्हिसेस द्यावा ॲज पार्ट ऑफ होमस्टे? ह्या सगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स जे लागणार आहेत तेव्हा, ते ऑपॉर्च्युनिटीज आहेत खरं. आणि ते लेव्हरेज करण्याकरता आम्ही ॲक्च्युली फक्त पॉलिसी लेव्हलवर नाही, पण तिथे आम्ही डायरेक्टली जाऊन काम करतोय की तिथे तिथल्या एंटरप्रेन्योर्सना एक 2,000 एंटरप्रेन्योर्सना तरी हे लेव्हरेज कसं करून देता येईल आपल्याला, ह्याचा आम्ही प्लॅन केलेला आहे. आणि ते आम्ही आता ह्या काही पुढच्या आठवड्यात लॉन्च करतोय. देयासरा म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, ज्यांना ग्रो करायचा आहे किंवा नवीन तरुण आहेत ज्यांना या बिझनेसमध्ये आता भविष्यात यायचं आहे. त्याचबरोबर हे जे असे सगळे जे लाईफ स्किल आहेत, बिझनेस स्किल आहेत, हे सगळं हा युनिक असा प्लॅटफॉर्म आहे की तिथे सगळ्या लोकांना मिळू शकतात आणि खूप इझिली आपण ते ॲक्सेस करू शकतो. पुढची 5 वर्ष देयासरासाठी तुम्ही कशी बघता? ॲक्च्युली देयासरा सुरुवातीपासूनच ना जितके लोकांपर्यंत पोचता येईल तितके लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. पण आय थिंक वन ऑफ दी थिंग्स जे आम्ही आता बघतोय की ठीक आहे, लोकांपर्यंत कसं पोचायचं आहे आता आपल्याला समजलं आहे. पण त्यांना बिझनेस आउटकम्स कसे आपण करून देऊ शकतो किंवा रादर दॅन करून देऊ शकतो, आपण ते कसे मेजर करू शकतो. कारण आत्तापर्यंत देयासरा अडॉप्शनवरती सक्सेस मानत गेली की जितकी लोकं वापरतायत, परत वापरतायत आपले रिसोर्सेस, त्याच्यावरनं आपला सक्सेस माहिती आहे. माहिती. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं तर एक सेल्फ हेल्प बुक जर का मी जर का ऑथर असेन आणि मी ते पब्लिश केलं, तर खूप कॉपीज माझ्या जर का सेल झाल्या, तर त्याचा अर्थ की लोकांना उपयोग होतोय. नक्की काय उपयोग होतोय, मग ते कसं पुढे करतायत, ह्याच्याशी आपलं काही घेणं-देणं नाही. पण उपयोग होतोय हे कशावरनं, तर खूप Sale साऱ्या होतं. माझ्या सेल झाल्या. ह्याच्यावरती आत्तापर्यंत देयासरा काम करत होतं. ह्यापुढे थोडंसं आम्ही असं पण विचार करतोय की ठीक आहे, बिझनेस आउटकम्स काय होतायत आणि कसे होतायत हे पण आपण आता थोडं इम्पॅक्ट मेजरमेंट करूया. म्हणजे मग आपल्याला अजून डीप जाऊन जिथे उपयोग होतोय ते ॲम्प्लिफाय करता येईल आणि जिथे नाही होतंय ते परहॅप्स आपण नाही करणार. तर त्या लेव्हलला आपण काम करू, हा एक विचार. दुसरा विचार म्हणजे की आपण एआयचा आपण कसा वापर करू शकू, ह्याच गोष्टींकरता की क्विकली आपल्याला जास्तीत सोल्युशन देता यायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यायला पाहिजे आणि लोकांना वापरायला हे खूप सोपं व्हायला पाहिजे. म्हणजे बिझनेस असिस्टंट, उद्योग मित्र जो आहे, तो खरोखर मिनिटा-मिनिटाला ॲट बिझनेस ओनर्स फिंगर टिप्स जर का असेल आणि काहीतरी एकदम लागलं तर लगेच विचारून लगेच मिळू शकेल. हे एआयचा साथ आपण घेऊन काही करू शकतो का? त्यामुळे द सेकंड थिंग इज ऑल्सो एआयचं इंटिग्रेशन आणि हाऊ डू वी मेक थिंग्स बेटर फॉर पीपल टू यूज अँड ॲक्सेस एआय वापरून. हा दुसरा आपला प्रयत्न असणार आहे. म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं. प्रत्येकाला कारण प्रॉब्लेम असतो की नेमकं करायचं काय? माझ्या डोक्यात बिझनेस आयडिया आहे किंवा मी आता बिझनेस करतोय, पण मला तो आता पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचा आहे. तर नेमकं करू काय? खूप जसं तुम्ही सांगितलं तसं म्हणजे मग एक्सपर्ट आहे, कंप्लायन्सेस आहे किंवा इतर गोष्टी आहेत. हे सगळं जर मला एकाच ठिकाणी मिळत असेल, तर यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटते दुसरी कुठली असू शकेल. आणि याच संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, आम्ही तर कायम असं म्हणतो, उद्योगातल्या प्रत्येकासाठी आणि प्रत्येक उद्योगासाठी
देआसरा यशस्वी उद्योजक या सगळ्या आमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, जे काही कंटेंट आहे, ते सगळं त्यासाठीच आहे. ज्या कोणाला तुम्हाला बिझनेस आपला ग्रो करायचा असेल, एका नव्या उंचीवर घेऊन जायचा असेल, तर मला वाटतं देआसरा हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. सोशल मीडियावर जर तुम्ही कनेक्ट झाला, तर यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुमच्या बिझनेससाठी त्याचा उपयोग होईल. जर तुम्हालाही तुमच्या व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जायचं असेल, तर देआसरा फाउंडेशनच्या वेबसाईटला भेट द्या. इथे सगळ्या गोष्टी आहेत. यातलं एखादं कंटेंट, एखादं वाक्य तुमचा बिझनेस नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. बघत राहा, बदलत राहा, शिकत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या गेस्टसह. तोपर्यंत धन्यवाद.